हॅलो एव्हरीवन. आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी HSC बोर्डची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, ज्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती, ते म्हणजे HSC बोर्डचं टाइम टेबल. आणि ते HSC बोर्डचं टाइम टेबल डिक्लेअर झालेलं आहे आणि कोणत्या दिवशी कोणती परीक्षा होणार हे सगळं आता तुम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांना आता झोपेतून उठण्याची वेळ आलेली आहे. आता तुम्हाला अभ्यास करावाच लागेल बाळाओ, कारण HSC बोर्डची एक्झाम टाइम टेबल हे डिक्लेअर झालेलं आहे. याच्यामध्ये बघा, HSC बोर्डनं जे नोटिफिकेशन दिलंय टाइम टेबल, याच्यामध्ये पहिले जे लँग्वेजचे आपले पेपर आहेत, 12वी बोर्डची एक्झाम स्टार्ट होते 10 फेब्रुवारी 2026 म्हणजे 10 फेब्रुवारी 2026ला. आणि पहिला पेपर असेल आपला इंग्लिश, ज्याची वेळ असणार आहे 11 ते 2 या वेळेमध्ये हा पेपर होणार आहे. आणि त्याच्यानंतर मग बुधवारी 11 फेब्रुवारीला हिंदीचा पेपर आणि 12 फेब्रुवारी गुरुवारीला असणार आहे मराठी. म्हणजे हे लँग्वेजचे पेपर्स असतील. सो सायन्स स्ट्रीममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे त्यांचा पेपर असणार आहे 10 फेब्रुवारीला. आणि जर ऑप्शनल लँग्वेज सब्जेक्ट असेल तर मग हिंदी किंवा मराठी हे पेपर. सो पहिला पेपर असेल 10 फेब्रुवारीला इंग्लिश. त्याच्यानंतर शुक्रवारी 13 फेब्रुवारीला पुन्हा हे लँग्वेजेसमध्ये संस्कृत आहे. त्याच्यानंतर हे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हे पेपर होतील. सायन्स स्ट्रीममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजे 16 तारखेचा सोमवारी असणारा पेपर जो आहे तुमचा फिजिक्स. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जवळपास 5 ते 6 दिवस मिळायला लागलेत, कारण 10 तारखेला तुमची एक्झाम स्टार्ट व्हायला लागले. त्या दिवशी इंग्लिशचा पेपर आहे आणि त्याच्यानंतर 6व्या दिवशी 16 तारखेला म्हणजे सोमवारी तुमचा असणार आहे फिजिक्सचा पेपर. फिजिक्सचा पेपर झाल्यानंतर केमिस्ट्रीचा पेपर आहे तुमचा 18 फेब्रुवारीला बुधवारी वेन्सडेला. म्हणजे एक दिवसाचा गॅप आहे आणि त्याच्यानंतर तुमचा केमिस्ट्रीचा पेपर आहे. म्हणजे पेपर पॅटर्न पण सेट आहे. दरवर्षीप्रमाणे फिजिक्स झाल्यानंतर एक दिवसाच्या ऑफ नंतर केमिस्ट्री पेपर घेतला जातोय. याही वर्षी तसंच आहे. 18 तारखेला तुमचा 18 फेब्रुवारीला केमिस्ट्रीचा पेपर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट सॅटरडे 21 फेब्रुवारीला 21 फेब्रुवारीला तुमचा पेपर आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक. आता 18 तारखेनंतर 19 आणि 20 तारखेला ही सुट्टी असेल आणि 21 तारखेला मॅथ्स. म्हणजे आतापर्यंत बऱ्याच वर्ष झालं मॅथ्सच्या पेपरला आजपर्यंत एकच दिवस सुट्टी मिळत होती. यावर्षी मुलांना 2 दिवस मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही मॅथ्सचं प्रिपरेशन करू शकताय. या 2 दिवसामध्ये तुम्ही मॅथ्सचं प्रिपरेशन करून पुन्हा एक्स्ट्रा प्रिपरेशन करून 21 तारखेला तुम्ही मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्सचा पेपर देऊ शकताय. त्याच्यानंतर ज्यांचा बायोलॉजी आहे तर त्यांचा वेन्सडे 25 फेब्रुवारीला बुधवारी बायोलॉजीचा पेपर असेल. हे सगळे पेपर तुमचे 11 ते 2 या वेळेमध्ये होणार आहेत. क्लिअर. सो सायन्स स्ट्रीममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्वात महत्त्वाचे जे सगळे पेपर होते, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी. 16 तारखेला फिजिक्स आहे, 18 तारखेला केमिस्ट्री आहे, 21 फेब्रुवारीला तुमचा मॅथमॅटिक्स आहे आणि 25 फेब्रुवारीला बायोलॉजी. याच्यामध्ये पण ज्यांचा फक्त प्युअर PCB ग्रुप आहे त्यांच्याकडे बायोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ आहे, कारण 18 तारखेनंतर डायरेक्ट त्यांचा 25 फेब्रुवारीला बायोलॉजीचा पेपर असणार आहे. आणि याच्यानंतर हे बाकीचे जे सगळे पेपर्स आहेत. आता सायन्स स्ट्रीममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखीन महत्त्वाचं म्हणजे काही मुलांचा बायफोकल कोर्सेस म्हणजे काही कम्प्युटर चे पेपर्स असणार आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर असेल. हे पेपर्स असणार आहेत 6 तारखेला. त्याच्यानंतर नेक्स्ट हे बाकी सगळे पेपर्स आहेत ऑदर ब्रँचेस मधले. नेक्स्ट बायफोकलमध्ये पुन्हा आला इलेक्ट्रॉनिक्स 2, कम्प्युटर सायन्स 2 हा पेपर असणार आहे 10 मार्चला. पुन्हा याची वेळ सेमच आहे 11 ते 2. याच्यानंतर महत्त्वाचे सगळ्यात इम्पॉर्टंट, काही विद्यार्थ्यांचा हा IT हा सब्जेक्ट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयाची ऑनलाईन परीक्षा 12, 13 व 14 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते 1:30 व दुपारी 3 ते 5:30 या सत्रामध्ये होईल. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पेपर हा तुमच्या शिफ्टनुसार किंवा तुमच्या बॅचेसनुसार 11, 13 आणि 14 मार्चला होणार आहे. त्याची वेळी मेन्शन केलेली आहे. सो त्यामुळं तुम्ही तुमचे शिफ्ट्स बघून घ्या आणि त्यानुसार पेपर होईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये आणखीन एक पेपर आपला मिस झालाय, तो म्हणजे असेल काही विद्यार्थ्यांचा जॉग्राफी असणार आहे. आणि जो जॉग्राफीचा पेपर आहे विद्यार्थ्यांचा, तो जॉग्राफीचा पेपर आहे तो असणार आहे आपला सॅटरडे 7 मार्चला तुमचा जॉग्राफीचा पेपर असेल, जो आहे 3 ते 6 इव्हिनिंग शिफ्टमध्ये हा पेपर होणार आहे. सो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा ऑप्शनल सब्जेक्ट हा जॉग्राफी राहतोय, त्यामुळे जॉग्राफीचा पेपर हा तुमचा 3 to 6 PM
हा असणार आहे तुमचा 7 मार्चला. म्हणजे जवळपास 7 मार्चपर्यंत जे पण सायन्स स्ट्रीममध्ये शिकायला लागले त्या स्टुडंटची एक्झाम आणि त्याच्यानंतर तुमची पुढे ITची एक्झाम्स, ह्या एक्झाम्स असतील. आणि सायन्स स्ट्रीममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ITची एक्झाम असणार आहे 12, 13, 14 आणि 14 तारखेला त्यांची ही एक्झाम फिनिश होईल. त्यामुळं आता आपलं टाइम टेबल आलेलं आहे. आता झोपेतून उठण्याची खरंच वेळ आलेली आहे आणि आता आपल्याला अभ्यास करण्याशिवाय काही पर्याय नाही. बघता बघता एक्झाम खूपच जवळ येत आहे. पण जरी काही विद्यार्थ्यांनी अजूनही प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर लवकरात लवकर प्रिपरेशन स्टार्ट करा. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अजून काहीच प्रिपरेशन केलेलं नाही तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अभिनव सायन्स अकॅडमीतर्फे मी मागं पण सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे 1 टॉपिक 1 आवर व्हिडिओ लेक्चर्स, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 1 तासामध्ये त्या पूर्ण टॉपिकचा ओव्हरव्ह्यू देणार आहे. त्यामुळे हे लेक्चर्स तुम्ही मिस करू नका. आणि हे सगळे लेक्चर मिळवण्यासाठी आजच आपलं अभिनव सायन्स अकॅडमी हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. थँक्यू.